हॅलो एव्हरीवन, माझं चालू आहे आता गुरुचरित्र पारायण. बघू शकता तुम्ही मी केलेली पूजेची मांडणी. आता ह्या गुरुचरित्र पारायणात आपण काय खावं काय खाऊ नये हे मी तुम्हाला ह्या पोथीतून वाचून दाखवणार आहे. ते तुम्ही नीट व्हिडिओ स्किप न करता पाहावं. चित्र वाचण्या अगोदर स्वामींचं स्तवन म्हणावं. गणपती अथर्व शीर्ष म्हणावं. एक माळ स्वामी समर्थांची जप करावा. एक माळ गायत्री मंत्र म्हणावा. आणि श्री गुरुचरित्र हे निष्ठापूर्वक पारायणानंतर अनुभव येतातच. माझे तुम्हाला अनुभव मी एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या ग्रंथाचं पारायण केल्यामुळं सगळे दुःख दारिद्र्य सगळं नष्ट होतं. जारण क्रिया मारण क्रिया ही पण नष्ट होते. गुरुचरित्र ग्रंथ हा इतका छान ग्रंथ आहे. मला स्वतःला वैयक्तिक अनुभव आलेले आहेत. श्री गुरुचरित्र आता आपण ऐकूया. गुरुचरित्र पारायण कसं करावं. गुरुचरित्र सप्ताह पारायण करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी. कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. जर तुम्ही म्हणसाल की ताई आमच्या इथं गाय नाही, कुत्रे येत नाहीत, तर तुम्ही काय करायचं, त्यांच्या नावचा घास काढून ठेवायचा आणि नंतर टाकायचं. किंवा तुमच्या दारात जर आले तर तुम्ही त्यावेळेस खाऊ घालू शकता. मी हे असंच करते. पोथीचं वाचन करून एक माळ गायत्री मंत्र, एक माळ स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. नंबर 4 नियम. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या दीक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. नंबर 5. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही, पण शक्यतो घरातलंच खाण्याचा प्रयत्न करा तुम्ही. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये आणि महिलांनी पण केस आयब्रो काहीच करू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या कालात चामड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृतशौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. मृतशौच म्हणजे ज्यांच्या घरात कोणी वारले असल्यांच्या ह्यांच्या घरी जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात मृतशौच असेल किंवा जननशौच म्हणजे एखाद्याची डिलिव्हरी झालेली असल्यास अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून तरी करून घ्यावे, अर्धवट सोडू नये. असं जर झालं असेल तर श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळीविषयक अस्वच्छ सांभाळावे. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. रोज सायंकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचावे. श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वपार पद्धत. पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 9, दुसऱ्या दिवशी 10 ते 21, तिसऱ्या दिवशी अध्याय 22 ते 29, चौथा दिवस अध्याय 30 ते 35, पाचवा दिवस अध्याय 36 ते 38, 6वा दिवस अध्याय 39 ते 43, 7वा दिवस अध्याय 44 ते 53. नियम नंबर 10. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो. परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात
7 पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथकर्ता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. श्री गुरुचरित्र 3 दिवसीय वाचू नये. एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे. वैयक्तिक पारायण 7 दिवसाचे असावे.